नमस्कार. अभिजित गेला आहे ही बातमी आता म्हणून नीलांबरीला फोन करून सांगते. नीलांबरीच्या पायाखालची जमीनच सरकते. नीलांबरी लगेच तातडीने महाजनांच्या घरी येते आणि अभिजितला बघून तिला मोठा धक्काच बसतो. ती पौर्णिमाजवळ जाते आणि खूप रडते. पौर्णिमा देखील आपल्या आईच्या गळ्यात गळा घालून खूप रडत असते. बघ ना आई, अभिजित गेला, अभिजित मला सोडून गेला. आता मात्र नीलांबरीला खूप राग आलेला असतो. ती रागाने भूमीकडे येते आणि म्हणते, तुझ्यामुळे माझ्या मुलीचा नवरा गेला आहे. याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस. मी तुला कधीही माफ करणार नाही आणि मी तुला शाप देते. माझ्या पौर्णिमाच्या डोळ्यामधले अश्रू मला आता बघवत नाही आहेत. बघ माझ्या मुलीची काय अवस्था झाली आहे. मी तुला शाप देते. तू कधीही सुखी राहू शकणार नाहीस. तुझ्या आयुष्यात इथून पुढे कधीच सुख येणार नाही. तू जीवनात नेहमीच दुःखी राहशील. असे खूप काही घाणेरडे शाप सगळी नीलांबरी भूमीला देत असते. भूमीला खूपच वाईट वाटत असतं आणि भूमी रडत असते. आजीला देखील नीलांबरीचं बोलणं ऐकून वाईट वाटत असतं. भूमीची काहीच चूक नसते. आकाश भूमीने काही केलेलं नसतं तरीसुद्धा नीलांबरी त्यांना असे मोठे मोठे शाप देत असते. भूमीला खूपच वाईट वाटत असतं. तर ACP गायकवाड सर हे आकाशला घेऊन जातात. तेव्हा भूमी म्हणते, सर त्याने काय केलंय? त्याने काहीच केलं नाही आहे. उलट आकाश हा त्याला वाचवायलाच गेला होता, पण त्याचा चुकून तोल गेला आणि तो खाली पडला. तेव्हा ACP गायकवाड म्हणतात, चौकशीसाठी तरी न्यावं लागेल ना भूमी मॅडम? तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे. तर आता इकडे अभिजित गेलेला असतो. पौर्णिमा आणि रागिणी या धक्क्यातच असतात आणि भूमी आणि आकाश ते सुद्धा धक्क्यात असतात. भूमीने आकाशला सोडवून आणलेलं असतं. आकाश हा निर्दोष सुटलेला असतो आणि मालिकेत 6 महिन्यानंतरचं सगळं दाखवलेलं असतं. 6 महिन्यानंतर भूमी आणि आकाशचं बाळ गेलेलं असतं. रागिणीनेच ते मारलेलं असतं, कारण रागिणीने अभिजितचा बदला घेतलेला असतो. भूमीला ढकलून त्यांनी आकाश भूमीचं बाळ मारलेलं असतं आणि भूमी सारखी बाळाचाच विचार करत असते. माझं बाळ. आणि आकाश हा भूमीला सावरत असतो. भूमी, आपलं बाळ आहे, आपल्या बाळाला काहीही झालेलं नाही आहे. असा खूप मोठा धक्का रागिणीने आकाश भूमीला दिलेला असतो, कारण नीलांबरीने तसा तिला शापच दिलेला असतो. आता घरातलं वातावरण सगळं हे बिघडलेलं असतं, कारण भूमीला सारखा बाळाचाच विचार येत असतो. ती बाळाच्याच धक्क्यात असते. तेव्हा आजी, आकाश सर्वजण म्हणतात, काय करायचं आता? यातून भूमीला कसं बाहेर काढायचं? भूमीचं तर बाळ गेलं आहे. तेव्हा आजी म्हणते, मला असं वाटतं आकाश, तुम्ही एक बाळ दत्तक घ्यावं. आकाश म्हणतो, नाही आजी नाही, भूमीला ते सहन होणार नाही. अगं काही करू, पण आपण भूमीची समजूत काढू. मला माझ्या भूमीची अवस्था नाही ग बघवत आहे. हे सगळं त्या रागिणी पटवर्धनमुळे झालं आहे. तिने माझ्या बाळाचा शेवटी जीव घेतलाच. मी तिला एवढं सांगत होतं की मी अभिजितचा जीव घेतलेला नाहीये, मी काहीच केलेलं नाहीये. उलट मी त्याला वाचवायला गेलो तरीसुद्धा तिने तिचा बदला पूर्ण केला. तिने माझ्या बाळाचा जीव घेतला. काय आहे ग ती आजीबाई? कशी असेल? कुठे फेडणार ती ही पापं? आकाश हा आजीच्या मांडीवर डोकं ठेवून रडत असतो आणि इकडे भूमी माझं बाळ करत असते. तर आता भूमीला आकाश या धक्क्यातून कसं बाहेर काढणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.